the bell icon on the YouTube app and never miss another update. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यश अकॅडमी या चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. माझी खात्री आहे की यापूर्वीचे बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री चे 2 व्हिडिओज जे आपण पाहिले असणारे आहेत ते पाहून तुम्हाला निश्चित एक खात्री पटली असणार आहे की ऑर्गॅनिक केमिस्ट्री समजून घ्यायला किती सोपी असणारी आहे आणि त्यामुळं निश्चितच तुम्ही आनंदी असणार आहात यात मला तिळमात्र शंका नाही. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये 3D स्ट्रक्चर्स ऑर्गॅनिक मॉलिक्युलची 2D मध्ये किंवा प्लेन पेपरवर कशी काढली जातात त्याची नियमावली आणि त्याचे 2 फॉर्म्युलीज आपण अभ्यासलेले आहेत. एक वेज फॉर्म्युला and second फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. Today in this video we are going to study the remaining 2D formulas to represent the organic structures or organic molecules having 3-dimensional structures. One is Newman projection formula and second is Saur's formula. सर्वप्रथम आपण न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही ऑर्गॅनिक मॉलिक्युलचा न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला जर काढायचा असेल तर काही गोष्टी एक ठराविकच गोष्टी आहेत त्या जर तुम्हाला माहित झाल्या आणि तेवढ्या लक्षात ठेवल्या तर माझी खात्री आहे तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही. फॉर एक्झाम्पल, सपोज यू आर गिवन इथेन मॉलिक्यूल. दिस इज द कंडेन्स्ड formula CH3CH3 means there is a single bond between 2 carbon atoms and each carbon is bonded to 3 hydrogen atoms. This is the structural formula. आपण वेज फॉर्म्युला आपण म्हणूया हा काढलेला आहे तो. आता यामध्ये नियमावली काय ते आपण बघूया. पहिल्यांदा तुम्ही दिलेल्या स्ट्रक्चर मध्ये काय पाहायचं आहे, आयडेंटिफाय दी 2 की कार्बन ॲटम्स इन अ मॉलिक्यूल साधारणपणे. परंतु दिलेल्या स्ट्रक्चर मध्ये इथं इथेन मध्ये मुळातच 2 कार्बन ॲटम्स आहेत. 2 कार्बन ॲटम्स असे शोधायचे आहेत की त्यामधून ज्यावेळी त्या सिंगल बॉन्ड मधून ज्यावेळी तुम्ही मॉलिक्यूल पाहाल त्यावेळेस तुम्हाला या पद्धतीचं स्ट्रक्चर हे दिसणार आहे. इथं 2च कार्बन ॲटम्स आहेत आणि प्रत्येक कार्बन ॲटम 3 हायड्रोजनला जोडलेला आहे. त्यामुळे पहिल्यांदा तुम्ही काय करायचं, फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू आयडेंटिफाय द 2 की कार्बन ॲटम्स इन अ गिवन मॉलिक्यूल. आणि मग त्याचा जर हा फॉर्म्युला आपण काढला तर यू हॅव टू व्ह्यू द मॉलिक्यूल अलॉंग द बॉन्ड दॅट बाइंड्स 2 की कार्बन ॲटम्स. म्हणजे जे 2 की कार्बन ॲटम्स असणारे आहेत त्या बॉन्ड मधून सिंगल कार्बन ॲटम मधून तुम्हाला पाहायचं आहे. त्यावेळेस जे स्ट्रक्चर रिप्रेझेंट करण्याची पद्धती आहे ती आपण इथं विचारात घेणार आहोत. आणि सिग्मा बॉन्ड जे असणारे आहेत म्हणजे कार्बन हायड्रोजन असेल किंवा राहिलेले 3 बॉन्ड्स असणारे आहेत ते सिग्मा बॉन्ड्स ऑल आर शोन बाय स्मॉल लाईन्स. आपण आता इथं प्रत्यक्ष बघूया कशा पद्धतीनं न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला काढला जातो आणि तो कशा पद्धतीनं काढण्यापूर्वी विचारात घेतला जातो. हा स्ट्रक्चरल फॉर्म्युला वेज फॉर्म्युला इथेनचा आहे. इथं तुम्ही आहात आणि इथून तुम्ही ज्यावेळी या कार्बन कडं किंवा या इथेन मॉलिक्यूल कडे पाहाल त्यावेळेस पहिल्यांदा हा कार्बन ॲटम दिसेल, त्याला म्हणायचं फ्रंट कार्बन ॲटम. म्हणजे तुमच्याकडे जवळ असणारा तो फ्रंट कार्बन ॲटम असेल आणि एक्झॅक्टली त्याच्या पाठीमागे जो असणार आहे तो बॅक किंवा रिअर कार्बन ॲटम असणारा आहे. आणि तुम्ही काय करायचं आहे, जे 2 की कार्बन ॲटम्स तुम्ही शोधलेले असणार आहेत त्या बॉन्ड मधून तुम्हाला पाहायचं आहे. इथं 2च कार्बन ॲटम्स आहेत म्हणजे तुम्ही या पद्धतीनं पाहणार आहात, लक्षात घ्या. त्यामुळे दिस इज द फ्रंट कार्बन ॲटम अँड दिस कार्बन इज अ बॅक ऑर रिअर कार्बन ॲटम. मग आता हे ज्यावेळी तुम्ही असं पाहता त्यावेळेस न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला कशा पद्धतीनं रिप्रेझेंट केला जातो, तर फ्रंट कार्बन ॲटम वाईल ड्रॉइंग द न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला जो फ्रंट कार्बन ॲटम असणार आहे इट इज रिप्रेझेंटेड बाय पॉइंट. म्हणजे इथं पॉइंटनं तो रिप्रेझेंट केला जाईल आणि जो बॅक कार्बन ॲटम असणार आहे तो सर्कलनं रिप्रेझेंट केला जाईल. त्याचं हे 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर बॉल अँड स्टिक मॉडेल मध्ये दाखवलेलं आहे की तुम्हाला ते समजायला सोपं जावं म्हणून.
इथून तुम्ही पाहताय हा कार्बन जो फ्रंटचा आहे तो इथं आहे, हा वेज इकडं आहे, हा इकडं हायड्रोजन आहे आणि इकडं खाली गेलेला तो हायड्रोजन दिसतोय. या पद्धतीनं पाठीमागचा कार्बन ऍटम असणार आहे. हा हायड्रोजन इथं आहे, हा इकडं गेलेला इथं दिसतोय आणि इकडचा इकडं दिसतोय. म्हणजे याचं 3 डायमेन्शनल बॉल अँड स्टिक मॉडेल तुमच्या समोर आहे की जेणेकरून तुमचं अंडरस्टँडिंग हे लवकर व्हावं यापेक्षा असणारी आहे. आता प्रत्यक्ष न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला इथेन मॉलिक्युलचा कसा काढला जातो. इथं सांगितल्याप्रमाणे फ्रंट कार्बन ऍटम इज रिप्रेझेंटेड बाय पॉइंट. हा फ्रंट कार्बन ऍटम पॉइंटनं रिप्रेझेंट केला जाईल. अँड रिअर ऑर बॅक कार्बन ऍटम इज रिप्रेझेंटेड बाय द सर्कल. म्हणजे दिस इज द सर्कल अँड दिस इज द सेंटर ऑफ द सर्कल. म्हणजे हा जो डॉट किंवा पॉइंट दिसतोय दिस इज द फ्रंट कार्बन ऍटम आणि मोठं सर्कल त्याच्या बाहेरच्या बाजूने दिसतंय दॅट इज द रिअर ऑर बॅक कार्बन ऍटम. आता काय राहिलंय तर प्रत्येक कार्बन ऍटमचे 3 हायड्रोजन ऍटम्स राहिलेले असणार आहेत. त्यामुळे ऑल बॉन्ड्स विच आर सिग्मा आर शोन बाय स्मॉल लाईन्स. आणि ह्या लाईन्स काढत असताना हा जो सेंटर ऑफ सर्कल असणार आहे तिथून काढायचे आहेत या पद्धतीनं. आणि त्याला जोडलेले ऍटम्स कोणते असणार आहेत तर ते हायड्रोजन ऍटम्स इथं आपण जोडायचे आहेत. म्हणजे हा झाला फ्रंट कार्बन ऍटम, तो या पद्धतीने आपण न्यूमन्स मध्ये तो रिप्रेझेंट केलेला आहे. आता बॅक कार्बन ऍटम जो असणार आहे त्यालाही 3 हायड्रोजन ऍटम जोडले, तो इथं सर्कलच्या स्वरूपामध्ये आपण दाखवलाय. आणि त्यामुळं त्याचे जे 3 हायड्रोजन ऍटम्स असणारे आहेत ते दाखवताना मात्र हा जो सर्कलचा आपण हा परीघ ज्याला आपण म्हणतो तिथून आपण हे सिंगल बॉन्ड्स स्मॉल लाईनच्या स्वरूपामध्ये रिप्रेझेंट करायचे आहेत. इथे एक हायड्रोजन, इथं हायड्रोजन असेल आणि इकडे एक बॉन्ड असेल, इथं हायड्रोजन असणार आहे. म्हणजे या पद्धतीनं तुम्हाला दिसेल की इथं हा जो कार्बन ऍटम असणार आहे तो फ्रंट कार्बन ऍटम आणि त्याचे हे 3 हायड्रोजन ऍटम्स, हा बॅक कार्बन ऍटम किंवा रिअर कार्बन ऍटम आणि त्याचे हे जोडलेले 3 हायड्रोजन ऍटम्स असणारे आहेत. त्याला स्टॅगर्ड फॉर्म असं म्हटलं जातं. म्हणजे इथं तुम्ही आहात आणि तुम्ही या मॉलिक्युलकडे जसं इथून बघताय तसंच इथून ज्यावेळी पाहताय त्यावेळेस हे न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतो. आता इथं दुसरा फॉर्म आहे तो इक्लिप्स्ड फॉर्म असणारा आहे. बघा इक्लिप्स्ड फॉर्म मध्ये काय इथं आपण रिप्रेझेंट केलेलं आहे पहा. फ्रंट कार्बन ऍटम हा सेंटर ऑफ सर्कल आपल्याला दिसतंय. त्यानंतर हे सर्कल आहे ते रिअर ऑर बॅक कार्बन ऍटम असणार आहे. आणि या सेंटर ऑफ सर्कल पासून 3 हायड्रोजन ऍटम्स हे आपण रिप्रेझेंट करतोय ते स्मॉल लाईनच्या स्वरूपामध्ये. आणि जो परीघ असणार आहे त्याच्या बाहेरच्या बाजूनं राहिलेल्या पाठीमागच्या कार्बन ऍटमचे 3 हायड्रोजन ऍटम्स रिप्रेझेंट केलेले आहेत. हे या पद्धतीनं जे स्ट्रक्चर दिसतं ते समोरून ज्यावेळी आपण पाहू त्यावेळेस आपल्या लक्षात येईल की एक्झॅक्ट ओव्हरलॅपिंग झालेलं पाहायला मिळेल. म्हणजे एक कार्बन आणि 3 हायड्रोजन थोडंसं स्लाइट बाजू तुम्हाला दिसतील की जिथं ते बॉन्ड्स तुम्हाला निश्चित पाहायला मिळतील. इथं त्याला इक्लिप्स्ड फॉर्म असं एक्झॅक्ट ओव्हरलॅपिंग ज्याला आपण म्हणतो तशा पद्धतीनं पाहायला मिळतं. दॅट इज द इक्लिप्स्ड फॉर्म. इथं डायहेड्रल अँगल थीटा 0 डिग्री दिसतोय. विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे की हा जो हायड्रोजन असणार आहे तो हायड्रोजन या कार्बनला जोडलाय. या हायड्रोजन पासून या कार्बन पर्यंत आणि या कार्बन पासून पाठीमागचा कार्बन आणि त्याला जोडलेला हायड्रोजन, म्हणजे या 2 हायड्रोजन मधलं जे अँगल असणार आहे ते आहे ते 60 डिग्री इतका असणार आहे. हा 60 डिग्री मध्ये इथून इकडं फिरवलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि इथून इथं या दोघांच्या मध्ये जर पाहिला तर तो 0 डिग्री इतका असणार आहे. म्हणजे ज्यावेळी डायहेड्रल अँगल जो थीटा 0 डिग्री असेल त्यावेळेस इक्लिप्स्ड फॉर्म हा तुम्हाला पाहायला मिळतो. इथून इकडं आपण 60 आलोय, पुन्हा हा हायड्रोजन 60 फिरवला तर 120 होईल आणि पुन्हा आणखीन 60 फिरवला तर 180 होईल. म्हणजे ज्यावेळी या इथून हायड्रोजन आपण फिरवायला सुरुवात केली पहा तो इथं आला त्याच्या अपोजिट आला म्हणजे 180 डिग्रीनं तो आपण रोटेट केलेला आहे. देर इज अ फ्री रोटेशन बिकॉज देर इज अ सिंगल बॉन्ड.
सिंगल बॉन्ड असल्यामुळं फ्री रोटेशन आपण ते कार्बन ॲटम कसे फिरवू शकतो आणि आपण राईट साईडनं क्लॉकवाईज डायरेक्शननं फिरवत आलो, त्यामुळे 60 पुन्हा 60 पुन्हा 60 टोटल 180. ज्यावेळी डायड्रल अँगल थिटा 180 डिग्री असेल त्यावेळी स्टॅगर्ड फॉर्म असणारा आहे. स्टॅगर्ड फॉर्म जो असणार आहे इज ऑलवेज मोर स्टेबल दॅन द इक्लिप्स्ड फॉर्म, कारण या दोघांच्या मध्ये रिपल्शन खूप कमी असणार आहे, बिकॉज दे आर अवे फ्रॉम इच अदर, आणि या दोघांच्या मध्ये अंतर खूप कमी असणार आहे आणि त्यामुळे रिपल्शन इथं जास्त असेल, त्यामुळं याची स्टॅबिलिटी कमी असणारी आहे आणि याची स्टॅबिलिटी ही जास्त असणारी आहे. जे दिलेल्या ऑर्गॅनिक मॉलिक्युलचा न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला हा या पद्धतीनं काढला जातो. अतिशय सोपी पद्धती असणारी आहे. काही उदाहरण आपण ज्यादा आपण विचारात घेऊया. हे दुसरं उदाहरण आहे प्रोपेन मॉलिक्युलचं आहे. तुम्हाला जर परीक्षेला विचारलं की ड्रॉ द न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला अँड सॉर्स फॉर्म्युला फॉर प्रोपेन मॉलिक्युल, तर त्यावेळेस या गोष्टी तुम्हाला माहित असणं आवश्यक असणार आहे. इथं आता प्रोपेन मध्ये आपण पाहिलं, तुम्हाला असं दिसेल की देर आर 3 कार्बन ॲटम CH3 CH2 CH2, आणि त्यामुळं इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची की न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला काढत असताना आपण काय करतो, असे 2 कार्बन ॲटम सिलेक्ट करायचे की ज्यामधून आपल्याला पाहिल्यानंतर प्रत्येक कार्बन ॲटमला फ्रंट कार्बन ॲटम असेल तर 3 बॉन्ड्स दिसतील आणि पाठीमागचा रिअर कार्बन ॲटम असेल त्यालाही 3 बॉन्ड्स दिसणारे आहेत. असं एक सिलेक्शन आपल्याला करणं आवश्यक असणार आहे. यामध्ये शेवटचे म्हणजे याला 1 नंबर दिला, याला 2 नंबर दिला, याला 3 नंबर दिला, तर 2 आणि 3 हे जे कार्बन ॲटम्स असणारे आहेत यांना 2K कार्बन ॲटम्स आपण म्हटलं तरी चालू शकतं. म्हणजे इथं स्ट्रक्चर आपण त्याचं काढलेलं आहे. तुम्ही इथं आहात आणि आता तुम्ही काय करणार आहात, हा कार्बन झाला 1, हा कार्बन 2 आणि हा कार्बन 3. सो इन दिस स्ट्रक्चर कार्बन 2 अँड 3 आर 2K कार्बन ॲटम्स असणारे आहेत आणि त्याच्यामधून अलॉंग दिस बॉन्ड की जे 2 कार्बन ॲटम जोडलेले आहेत तिथून तुम्ही ऑब्झर्व करणार आहात. त्यामुळे हा जो कार्बन असणार आहे तो फ्रंट झाला, हा जो आहे तो बॅक असणार आहे. दिस इज द 3 डायमेन्शनल बॉल अँड स्टिक मॉडेल. तुमचं अंडरस्टँडिंग किंवा कन्सेप्ट लवकर क्लिअर व्हावेत म्हणून हा विचार इथं केलेला आहे. हा कार्बन पहा, 2 हायड्रोजन आणि 1 मिथाइल ग्रुप आहे. हा कार्बन 2 हायड्रोजन आणि हा मिथाइल ग्रुप तुम्हाला दिसतोय, आणि बरोबर हा दुसरा पाठीमागचा कार्बन असणार आहे, त्याला जोडलेले 3 हायड्रोजन ॲटम्स असणार आहेत. हा एक इथं आहे, हा दुसरा इथं आहे आणि तिसरा इकडं खाली गेलेला दिसतोय. म्हणजे बॉल अँड स्टिक मॉडेल हे याचं आपल्याला इथं दाखवलेलं आहे जेणेकरून तुम्हाला ते समजावं किंवा समजायला सोपं जावं. आता हे जे असणार आहे ते तुम्ही समोरून पाहताय, लक्षात घ्या. म्हणजे इथून ज्यावेळी पाहता त्यावेळेस बरोबर इथून पाहिल्यानंतर काय दिसेल, तर इथून पाहिल्यानंतर तुमच्या लक्षामध्ये येईल की हा कार्बन जो आहे तो दिस इज द फ्रंट कार्बन ॲटम, आणि याच्या पाठीमाग जो आहे तो तुम्हाला पटकन दिसत नाही, म्हणजे दिसत नाही, दॅट इज द रिअर ऑर बॅक कार्बन ॲटम, आणि त्याला जोडलेले 3 हायड्रोजन ॲटम म्हणजे हे एक, हा दुसरा आणि तिसरा, आणि फ्रंट कार्बन ॲटमला काय जोडलंय 2 हायड्रोजन ॲटम्स हे, आणि हा मिथाइल ग्रुप असणारा आहे. म्हणजे इथं तुमच्या लक्षामध्ये येईल की हा मिथाइल ग्रुप आणि हायड्रोजन हे अपोजिट आहेत. 180 अँगल इथं आपल्याला डायहेड्रल अँगल पाहायला मिळतो, आणि त्यामुळं हा जो फॉर्म असणारा आहे तो या पद्धतीने आपल्याला तो रिप्रेझेंट करता येतो. इथं सेंटर जे दिसतंय ते पॉइंट जो असणार आहे तो फ्रंट कार्बन ॲटम, सर्कल रिअर कार्बन ॲटम, हे 3 पहिल्या कार्बनचे बॉन्ड्स आणि त्याला जोडलेले ग्रुप्स, आणि रिअर कार्बन ॲटम परिघापासून सुरू झालेले बॉन्ड्स असणार आहेत आणि त्याला जोडलेले ॲटम्स. हा स्टॅगर्ड फॉर्म असणारा आहे, कारण इथून इथपर्यंत येण्यासाठी लागणारा जो अँगल आहे तो 180 डिग्री इतका असणारा आहे. आणि इथं पाहता हा इक्लिप्स्ड फॉर्म असणार आहे. हे दिस इज द बॉल अँड स्टिक मॉडेल विच रिप्रेझेंट द स्टॅगर्ड फॉर्म, अँड दिस मॉडेल रिप्रेझेंट द इक्लिप्स्ड फॉर्म ऑफ प्रोपेन. म्हणजे इथून तुम्ही ज्यावेळी पाहाल त्यावेळी तुमच्या लक्षामध्ये येईल की हा हायड्रोजन जर इकडे घेतला, हा फिरवत गेला आपण, तर हा हायड्रोजन इथं येईल, हा हायड्रोजन इकडे येईल, हा हायड्रोजन इकडे येईल. म्हणजे इथं या पद्धतीनं
त्याच्या जवळ आलेले दिसतात, न कळत एकमेकावर असं ओव्हरलॅपिंग झालेलं आपल्याला ते पाहायला मिळतं. आणि याचंच मॉडेल काढायचं असेल तर ते या पद्धतीने असेल पहा. दिस इज द फ्रंट कार्बन ॲटम बॉन्डेड टू 1 मिथाइल 1 हायड्रोजन अँड 1 हायड्रोजन किंवा 2 हायड्रोजन आहे. हा कार्बन इथं आहे, हे 2 हायड्रोजन इथं आहेत आणि हा मिथाइल ग्रुप इथं आहे. आणि पाठीमागच्या कार्बन ॲटमला असणारे 3 हायड्रोजन ॲटम्स पहा, इथे एक आहे, इकडे काय, इकडे काय, म्हणजे दिस इज नथिंग बट इक्लिप्स्ड फॉर्म ऑफ प्रोपेन. म्हणजे एक्झॅक्ट ओव्हरलॅपिंग आपण नाही तरी थोडासा बाजूला आपल्याला तो दिसतो. आणि हे अतिशय सुंदर असं 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर की ज्यातून तुम्हाला पटकन ह्या गोष्टी समजू शकतील. मला वाटतंय या पद्धतीनं न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला हा प्रोपेनचा हा स्टॅगर्ड फॉर्म असेल तर हा इक्लिप्स्ड फॉर्म असणारा आहे. नाउ सेकंड 2D formulas to represent the organic molecules having 3-dimensional structure, that is the Saurs-Anderson or perspective formula. हा त्याचाच एक भाग, न्यूमनचाच एक भाग असणारा आहे. न्यूमन्स कळाला तर हा काढायला फारशी अडचण येणार नाही. काय दिलंय पाहूया. इन दिस प्रोजेक्शन फॉर्म्युला the 2K carbon atoms are joined by diagonal line. म्हणजे डायगोनल लाईन किंवा स्लॅन्टिक लाईन असणारी आहे, म्हणजे तिरकस अशी लाईन असणारी आहे इन द प्लेन ऑफ द पेपर. म्हणजे 2D मध्ये काढत असताना तुम्ही अशी तिरकस लाईन काढायची आहे. मग तुम्ही इकडून अशी काढा किंवा अशी काढा, कशी काढा, परंतु डायगोनल ती लाईन असणारी आहे. आणि द रिमेनिंग बॉन्ड्स आर शोन सिमिलर लाईन्स प्रोजेक्टेड अबॉव बिलो द प्लेन ऑफ द पेपर. म्हणजे 2 कार्बन ॲटम्स जे 2K कार्बन ॲटम तुम्ही सिलेक्ट केलेले असणारे आहेत ते डायगोनल लाईन न जोडलेत म्हणून अशी डायगोनल लाईन तिरकस लाईन काढायची. आणि राहिलेले प्रत्येकाचे 3 बॉन्ड्स हे अबो अँड बिलो द प्लेन आपल्याला काढताना एकच गोष्ट लक्षात ठेवायची की वाय सिम्बॉल जे असणार आहे कॅपिटल वाय ते एकदा रेग्युलर तुम्ही जे काढता ते वाय आणि एकदा इन्व्हर्टेड वाय हे 2 टोकाला जर जोडले तर सॉर्स फॉर्म्युला पटकन तुमच्या लक्षामध्ये येऊ शकतो किंवा काढणं सोपं असणार आहे. कारण यांच्यामध्ये डायगोनल लाईन ही सिंगल लाईन असल्यामुळं देर इज नो रिस्ट्रिक्शन इन द रोटेशन, देर इज अ फ्री रोटेशन. डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड मध्ये रोटेशन होऊ शकत नाही, त्यामुळे ते इथं आपल्याला पाहता येणार नाही. हा इथेनचा आपल्याला सॉर्स फॉर्म्युला काढायचा आहे. आपण आता बघूया. स्ट्रक्चर काढलेला आहे पहा. रेड लाईन जी दिसते ती डायगोनल लाईन आहे 2 कार्बन ॲटमच्या मधली. ती थोडीशी लॉंग काढायची आहे, लांब काढायची आहे. म्हणजे तुम्हाला त्या 2 टोकांना 2 कार्बन ॲटमला जोडलेले जे काय ॲटम्स असणारे आहेत इथं आणि इकडच्या बाजूला ते क्लिअर कट दिसले पाहिजेत. म्हणजे इतके क्लिअर कट की ते ओव्हरलॅपिंग होऊन तुम्हाला अडचण निर्माण करणार नाही डायग्राम काढताना किंवा स्ट्रक्चर काढताना. तर त्यासाठी दिस इज ए लॉंग स्लॅन्टिक लाईन ऑर डायगोनल लाईन असणारी आहे ही रेड लाईन. त्यानंतर हा जो कार्बन दिसतोय दॅट इज द फ्रंट कार्बन बॉन्डेड टू 3 हायड्रोजन ॲटम्स. इथं पहा उलट इन्व्हर्टेड वाय आपल्याला दिसतोय. हा जो वाय आहे तो इन्व्हर्टेड दिसतोय आणि बॅक कार्बन ॲटम असणार आहे तो रेग्युलर कॅपिटल वाय तुम्हाला दिसतोय. म्हणजे एवढं जर तुमच्या लक्षामध्ये आलं की एका ठिकाणी रेग्युलर वाय आणि दुसऱ्या ठिकाणी इन्व्हर्टेड वाय काढला तर तो स्टॅगर्ड फॉर्म तयार होऊ शकतो किंवा होतो. या दोन्ही मधला जो अँगल असणार आहे HCH अँगल इज फाउंड टू बी 120 डिग्री. म्हणजे 120 डिग्री हा इतका अँगल प्रत्येकामध्ये आपल्याला तो पाहायला मिळतो. हे पहा बॉल अँड स्टिक मॉडेल असणार आहे. फ्रंट कार्बन ॲटम हे 3 हायड्रोजन ॲटम्स असणार आहेत आणि बॅक कार्बन ॲटम 3 हायड्रोजन ॲटम्स असणार आहेत. हा बघा इन्व्हर्टेड वाय दिसतोय, हा वर आणि हा हे 2 पार्ट्स खाली आणि हा रेग्युलर वाय कॅपिटल वाय हा दिसतोय तुम्हाला. म्हणजे या पद्धतीनं एवढाच कन्सेप्ट त्यातला लक्षात ठेवला तर अडचण कुठेही येणार नाही. दिस इज द स्टॅगर्ड फॉर्म. समजा आपण आता स्टॅगर्डचा इक्लिप्स मध्ये कन्वर्ट करायचा आहे. हे स्टॅगर्ड पहा एकमेकाच्या अपोजिट तुम्हाला इथून पाहिल्यानंतर दिसतील. म्हणजे हा फ्रंट कार्बन ॲटम हे 3 हायड्रोजन ॲटम्स हे इन्व्हर्टेड वाय मध्ये दिसतील आणि बॅक कार्बन ॲटमचे 3 हायड्रोजन ॲटम्स हे कॅपिटल रेग्युलर वाय
तुम्हाला दिसतोय. दिस इज द स्टॅगर्ड फॉर्म ऑफ प्रोपेन. समजा आपण आता असं केलं की हा पाठीमागचा कार्बन ऍटम, हे 2 कार्बन ऍटम्स आहेत. पाठीमागचा आपण 118 असा फिरवला, 180 अंशाच्या कोणामधून जर आपण हा फिरवला तर हा जो असणारा आहे किंवा हा हायड्रोजन बरोबर याच्या अपोजिटला येईल, हा हायड्रोजन इकडे येईल आणि हा हायड्रोजन इकडे येईल. ते स्ट्रक्चर इथं आपल्याला पाहायला मिळतंय. पहा, फ्रंट कार्बन ऍटम 3 हायड्रोजन ऍटमच्या पोझिशन सेम आहेत आणि बॅकचा कार्बन ऍटम काय केलाय आपण 180 अंशातून तो फिरवलेला आहे. 180 डिग्री मधून तो फिरवलेला असल्यामुळं त्यांच्या पोझिशन मात्र बदललेले आहेत आणि त्यामुळं दोन्हीही कार्बन ऍटमला जोडलेले जे बॉन्ड्स असणारे आहेत 3, त्यांचा एकसारखाच शेप तुम्हाला पाहायला मिळतोय, इन्व्हर्टेड वाय. म्हणजे इकडून ज्यावेळी तुम्ही पाहाल त्यावेळेस हा एच बरोबर या एच वर, हा एच या एच वर, हा एच या एच वर यांचं ओव्हरलॅपिंग झालेलं आपणाला पाहायला मिळेल. आणि असं ज्यावेळी होतं त्यावेळेस त्याला इक्लिप्स्ड फॉर्म असं म्हटलं जातं. आणि हा जो इक्लिप्स्ड फॉर्म असणारा आहे तो अनस्टेबल असेल आणि स्टॅगर्ड फॉर्म हे बघा एकमेकाच्या पूर्ण अपोजिट आहेत, त्यामुळे मिनिमम रिपल्शन इथं पाहायला मिळतं. म्हणून स्टॅगर्ड फॉर्म इज मोर स्टेबल दॅन इक्लिप्स्ड फॉर्म. कारण इथं 2 ऍटमच्या मध्ये 2 कार्बन ऍटमला जोडलेले आयडेंटिकल ऍटम असतील किंवा कुठले जवळ येणार ते एकमेकापासून लांब जातात आणि त्यामुळे रिपल्शन हे यामध्ये कमी पाहायला मिळतं. बरोबर आहे. आता प्रोपेनचं उदाहरण आपण सॉहर्स फॉर्म्युला काढण्यासाठी घेऊया. CH3 CH2 CH3 3 कार्बन ऍटम्स आहेत. आपल्याला फर्स्ट यू हॅव टू आयडेंटिफाय द 2K कार्बन ऍटम्स इन अ गिवन मॉलिक्यूल. हा कार्बन 2 असेल आणि हा कार्बन 3 असेल. इकडून नंबरिंग दिला आता. बरोबर आहे. 2 3 म्हणजे 2 आणि 3 हे के कार्बन ऍटम्स या स्ट्रक्चर मधले आहेत असं कन्सिडर करूया की डायगोनल लाईन असेल. हा कार्बन 1 असेल, हा कार्बन 2 असेल आणि हा कार्बन 3 असणार आहे. पहा 1 2 3 ही डायगोनल लाईन. आणि वाय बघा इथं हा इन्व्हर्टेड आहे आणि इथं वाय हा रेग्युलर शेप मध्ये आहे. त्यामुळे दिस इज द स्टॅगर्ड फॉर्म. हा या पद्धतीचा आहे, तो स्टॅगर्ड फॉर्म असणार आहे. सो दिस स्टॅगर्ड फॉर्म इज कन्वर्टेड इनटू इक्लिप्स्ड फॉर्म. म्हणजे आपण काय करायचं, एक कार्बन ऍटम 180 डिग्रीनं रोटेट करायचा आहे. हा जर आपण रोटेट केला तर हा हायड्रोजन वर येईल, हा हायड्रोजन इकडे येईल, हा हायड्रोजन इकडे जाईल, असं रोटेट होत जाईल. आणि बरोबर CH3च्या पाठीमागं तुम्हाला एच दिसेल, या एचच्या पाठीमागं हा एच दिसेल, या एचच्या पाठीमागं हा एच दिसेल. त्यामुळे दिस इज नथिंग बट इक्लिप्स्ड फॉर्म, ओव्हरलॅपिंग झालेलं असणार आहे. म्हणजे इन दिस वे वी कॅन ड्रॉ द सॉहर्स फॉर्म्युला फॉर प्रोपेन. नाव ब्युटेन, ब्युटेन साठी असणार आहे. ब्युटेन बघा CH3 CH2 CH2 CH3. नाउ द गिवन स्ट्रक्चर कंटेन 4 कार्बन ऍटम आणि त्यामुळं मग तुम्हाला आता इथं काय करावं लागेल, फर्स्ट यू हॅव टू आयडेंटिफाय किंवा असं शोधावं लागेल की 2 कार्बन ऍटम्स तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत की जेणेकरून ते की कार्बन ऍटम असतील त्या मॉलिक्यूल मधले. आणि मग ते 2 कार्बन ऍटम जे एकमेकाला जोडलेले असणारे आहेत सिंगल बॉन्डनं, तो आपल्याला विचार करताना बाकीचे काढणं सोपं जाणार आहे. म्हणजे इथं आपण काय केलंय, 2 आणि 3 कार्बन 2 अँड कार्बन 3 आर कन्सिडर्ड ॲज 2K कार्बन ऍटम्स. आणि त्यामुळं इथं 2 आणि 3 बघा आता इथं स्टॅगर्ड फॉर्म काढलेला आहे. हा 1 2 3 आणि 4 बरोबर आहे. म्हणजे इथं मिथाइल आणि हा मिथाइल एक्झॅक्टली एकमेकाचे अपोजिट आहेत पहा. त्यामुळं मिनिमम रिपल्शन याच्यामध्ये पाहायला मिळतं. सो इट इज अ स्टेबल फॉर्म. आणि इकडं जर आपण पाहिलं, ह्या 180 मधनं फिरवला तर हा CH3 इकडं येईल, हा एच इकडं, हा एच इकडं येईल. त्यामुळं इक्लिप्स्ड फॉर्म तयार होईल. म्हणजे या फ्रंट कार्बन कडून बॅक कडे ज्यावेळी तुम्ही पाहाल त्यावेळी CH3च्या पाठीमागं CH3, या एचच्या पाठीमागं हा एच, या एचच्या पाठीमागं एच असणार आहे. त्यामुळे देर इज अ एक्झॅक्ट ओव्हरलॅपिंग. म्हणजे हे बॉल अँड स्टिक मॉडेल मध्ये हा स्टॅगर्ड फॉर्म आहे, तर हा इक्लिप्स्ड फॉर्म दाखवलेला आहे. इकडून जर पाहत असाल तर तुमच्या लक्षामध्ये येईल की CH3 C आणि इकडे हे 2 हायड्रोजन हे या पद्धतीने असेल. हा इन्व्हर्टेड वाय आहे आणि पाठीमागचा जो आहे तो रेग्युलर कॅपिटल वाय आपल्याला दिसतो.
ते इथं पहा, या पद्धतीनं ही इक्लिप्स्ड फॉर्म आपण रिप्रेझेंट करू शकतो. म्हणजे इथं तुम्हाला न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला असू दे किंवा सॉर्स फॉर्म्युला असू दे, दोन्हीमध्ये एक महत्वाचा बदल तुमच्या लक्षामध्ये आला असेल विद्यार्थी मित्रांनो, की न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युलामध्ये जे 2 की कार्बन ॲटम्स आपण निवडतो किंवा सिलेक्ट करतो, ते न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युल्यामध्ये कॉम्प्रेस केले जातात. ते दिसतच नाहीयेत, कारण तुम्ही ज्यावेळी फ्रंटनं पाहता ते स्ट्रक्चर, त्यावेळी तो फ्रंट कार्बन ॲटम पॉइंट असेल आणि त्याच्या भोवती पाठीमागचा कार्बन ॲटम सर्कलनं रिप्रेझेंट केला जातो बॅक कार्बन, आणि त्यामुळं दोघांच्या मध्ये जे बॉन्ड असणार आहे तो बॉन्ड कॉम्प्रेस केला तो दिसत नाही. पण सॉर्स फॉर्म्युल्यामध्ये तो ड्रॉबॅक इथं काढलेला आपल्याला पाहायला मिळतो. तिथं फुल लाईन दिसते तुम्हाला दोन्हीच्या मध्ये, लक्षात घ्या. म्हणजे 2 कार्बन ॲटमच्या मध्ये तुम्हाला फुल अशी डायगोनल लाईन आपल्याला पाहायला मिळते. दिस इज द मेजर डिफरन्स बिटवीन न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला अँड सॉर्स फॉर्म्युला. अगदी साध्या गोष्टी आहेत की ज्या पटकन तुम्ही लक्षात ठेवल्या तर काढणं अवघड नाही. म्हणजे दुसरी एक गोष्ट याच्यामध्ये आणखीन एक महत्वाची आहे की जो फ्रंट कार्बन ॲटम तिथं जो तुम्हाला पाहायला मिळतो तो पॉइंटच्या स्वरूपामध्ये असतो, तो इथं काढताना तो खाली तुम्हाला दिसेल. म्हणजे लोअर कार्बन इथला जो दिसतोय हा फ्रंट आपण म्हणूया, हा तो या पद्धतीनं तो खाली इथं आलेला असेल. मग ते डायगोनल लाईन तुम्ही अशी काढता का अशी काढता त्याच्याशी काही कर्तव्य नाहीये, पण जो खाली असणारा आहे तो मात्र फ्रंट कार्बन ॲटम असणारा आहे. हा दोन्ही मधला फरक ज्यावेळी तुम्ही नीट समजून घ्याल त्यावेळेस तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही. आता हे तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो. जग इतकं पुढे निघालेलं आहे, आधुनिकता प्रचंड आहे, टेक्नॉलॉजी मध्ये बदल होत चाललेला आहे, आणि त्यामुळं ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स जी असणारी आहेत यांच्यामध्ये जे काही बॉन्डिंग असणार आहे, त्यांचा आकार असेल, त्यांची साईज असेल, हे सगळं रिप्रेझेंट करण्यासाठी वेगवेगळे मॉडेल्स, मॉलिक्युलर मॉडेल्स आपण म्हणूया, ती अस्तित्वामध्ये आलेली आहेत. साधारणपणे मॉलिक्युलर मॉडेल जे असणार आहे ते 3 वेगळ्या पद्धतीनं रिप्रेझेंट केला जातं. एक फ्रेमवर्क मॉडेल आहे. हे फ्रेमवर्क मॉडेल जर तुम्ही पाहिलं तर याच्यामध्ये तुम्हाला कुठेही ॲटम्स किंवा ग्रुप्स दिसत नाहीयेत, फक्त लाईन दिसते, अशी रेष दिसते. असे पहा, एक हा मिथेनचं स्ट्रक्चर काढलेला आहे, हा कार्बन सेंट्रल आहे, आणि इथून इथपर्यंत हे कार्बनच्या बाबतीमध्ये दिसेल, आणि त्याच्या पुढे हा पांढरा भाग दिसतो तो हायड्रोजनचा असणार आहे. म्हणजे जी अटॅचमेंट असणार आहे तेवढीच फक्त दिसते, ते लाईनच्या स्वरूपामध्ये दिसते. त्यांचा आकार किती आहे, ॲटम्स कोणते आहेत हे तिथं रिप्रेझेंट केलेलं नाही किंवा नसतं. त्याला फ्रेमवर्क मॉडेल असं म्हटलं जातं. त्या शेजारी आहे बॉल अँड स्टिक मॉडेल. बॉल अँड स्टिक मॉडेल मध्ये बॉल जो असणार आहे तो ॲटम किंवा ग्रुप रिप्रेझेंट केला असेल, आणि स्टिक जी असणारी आहे ते बॉन्ड, हा त्याचा अर्थ समजून घ्यायचा आहे. आणि तिसरा जो पार्ट आहे तो स्पेस फिलिंग मॉडेल, हे खूप ॲडव्हान्स्ड आहे. हा मिथेनचा स्पेस फिलिंग मॉडेल आहे. स्पेस फिलिंग मॉडेल मध्ये बॉन्ड्स दाखवले जात नाहीत किंवा दिसत नाहीत. त्या ॲटम जे जोडले गेले असणारे आहेत त्यांचा आकार किती आहे, त्यांनी किती जागा ऑक्युपाय केलेल्या आहे, हे सगळं त्याच्यामध्ये पाहायला मिळतं. ते स्पेस फिलिंग मॉडेल असणार आहे. बॉइलिंग पॉइंट्स आणि मेल्टिंग पॉइंट्स एखाद्या कंपाऊंडची विचारात घेताना स्पेस फिलिंग मॉडेलवरनं तो कन्सेप्ट हा लगेच क्लिअर होऊ शकतो, इतकं ते सोपं आहे. विद्यार्थी मित्रांनो, फ्रेमवर्क मॉडेल, बॉल अँड स्टिक मॉडेल, स्पेस फिलिंग मॉडेल ही कशी एकमेकांमध्ये कन्वर्ट होतात याचा एक छोटासा व्हिडिओ आपल्याला यानंतर निश्चित पाहायला मिळेल. त्यातला एक वेगळा आनंद तुम्ही घ्यावा की प्रत्यक्ष कशा पद्धतीनं त्याचं रूपांतर होतं. त्याचा एक छोटासा व्हिडिओ काही सेकंदाचा असणार आहे, पण तो तुमच्यासाठी खूप इंटरेस्टिंग असणार आहे आणि तो तुम्ही निश्चित पाहावा. म्हणजे एखादा व्हिडिओ तुम्ही पाहता त्यावेळेस सुरुवातीपासून शेवटपर्यंत जर पाहिलं तर त्यामध्ये नेमकं काय आहे, नेमकेपणा काय आहे, ह्या गोष्टी तुमच्या क्लिअर होत जातील असं मला वाटतंय. निश्चितच तुम्हाला या दोन्ही 2D फॉर्म्युला जे असणार आहे न्यूमन आणि सॉर्स निश्चित समजलेला असेल याची मला खात्री आहे. धन्यवाद.